कॉजसाठी एक पदयात्रा निघालेली आहे मंगलोरपासून. कर्नाटकमध्ये मंगलोर नावाचं जे शहर आहे तिथून डायरेक्ट दिल्लीपर्यंत हे स्वयंसेवक चाललेले आहेत. हे स्वयंसेवक कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कोणत्या संस्थेशी संबंधित नाही, पण एका अत्यंत नोबल कॉजसाठी, एका चांगल्या कारणासाठी यांची ही पदयात्रा आहे. मंगलोरपासून दिल्लीपर्यंत जवळपास 4 ते 5 महिने ते पायी चालणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते जनजागृती करणार आहेत. आणि जनजागृती कशासाठी आहे तर महिलाओं की रक्षा करो, सेव वुमन. स्त्रिया जो आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे, ज्या स्त्रीशिवाय कोणतीही कुटुंब व्यवस्था पुढे जाऊ शकत नाही, त्या स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ही मंडळी काम करत आहेत. आणि यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी काय आहे माहिती आहे का, की जे बलात्कारी आहे या बलात्कारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि बलात्काराची जी काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं 1 महिन्याच्या आत ती निरस्त झाली पाहिजेत, कोर्टाने त्याचा निकाल दिला पाहिजे. महिलांविरुद्ध होणारे जे अत्याचार आहेत त्या अत्याचारांवर प्रतिबंध बसला पाहिजे. या एका अतिशय चांगल्या कारणासाठी ही सगळी माणसं जे आहेत स्वतःचं कुटुंब सोडून, स्वतःची पर्सनल कामं सोडून लोकांची जनजागृती करतायत. ते आज जनजागृती करून मंगलोरपासून दिल्लीपर्यंत जात आहेत आणि त्यांनी आज आपल्याकडे येण्याचं औचित्य साधलेलं आहे. त्यांनी आपल्याला या पॅम्पलेटच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपली फक्त मुलांची शाळा जरी असली आणि आपल्याकडे मुली नसल्या, हा विषय आपल्याशी संबंधित जरी नसला तरी पण आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्यामध्ये महिला आहेत, आपल्या मुली आहेत, बहिणी आहेत, बरोबर की नाही. तर त्या सगळ्यांमध्ये आपल्याकडे एक जागृती होणं गरजेचं आहे की महिला ही उपभोगाची, खेळण्याची वस्तू नाही. तिचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे, तिचं रक्षण केलं पाहिजे. तिच्याविरुद्ध होणारे जे ॲट्रॉसिटीज आहेत, जे निर्घृण कृत्य आहेत ते थांबले पाहिजेत. यासाठी हे जनजागृती करतायत. मी हे जे उपस्थित मंडळी आहेत त्यांची आपल्याला नावही माहीत नाही आहेत, त्यांचं बॅकग्राऊंडही माहीत नाही आहे, पण ते एक चांगलं काम करतायत. त्याला आपण शुभेच्छा देऊयात सगळेजण. त्यांना त्यांच्या पदयात्रेसाठी शुभेच्छा देऊयात. त्यांनी जे काही मोहीम राबवलेली आहे त्या मोहिमेला आपण शुभेच्छा देऊ, त्यांचे आभार मानूयात की त्यांनी हे जे काम करतायत ते अतिशय कौतुकास्पद आहे, समाजासाठी महत्त्वाचं आहे. आणि जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे, कारण शेवटी तुम्ही उद्याच्या नागरिक आहात, तुमच्यामधलेच पुढे जाऊन समाजाचे घटक होणारा, जबाबदार घटक होणार आहात. तर त्या जबाबदार घटकांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की माझ्या परिसरात असलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांशी मी सौजन्याने वागेन, माझ्याकडनं कोणत्या प्रकारची ॲट्रॉसिटी, निर्गुण कृत्य महिलांच्या बाबतीत होणार नाही, याची दक्षता मी एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडेल. हाच मला असं वाटतं की आपण त्यांना दिलेला शब्द महत्त्वाचा ठरणार आहे. तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो, तुम्ही इथे उपस्थित झालात, तुमच्या संस्थेचे. वी आर ग्रेटफुल.